हिरव्या हिरव्या पानोपानी थेंब बिलोरी दवबिंदूंचे असेच आहे आरस पाणी रूप माणसाच्या जगण्याचे. कधी लाटतय कधी किनारा, कधी नावतय कधी भोवरा, कधी सुखाची झुळक गुलाबी, कधी सुखाची झुळक गुलाबी. दुःखाचा कधी वादळ वारा, कधी प्रश्न कधी उत्तरे, खरे मुखोटे खोटे चेहरे. या जगण्याचे खेळ निराळे, कुणी अभागी कुणी सुदैवी. जीवन म्हणजे या रंगांची कथा सप्तरंगी, कथा सप्तरंगी, कथा सप्तरंगी. हे अक्षर तुमच्या पत्नीचं? हो. वाचा. माझा नवरा माझ्या जीवावर माझा नवरा माझ्या जीवावर उठलाय. तो सुरा खोटा काय? रक्त म्हणजे टोमॅटो सॉस काय? अहो हे माझ्या नाटकातलं वाक्य आहे. नाटकातलं वाक्य कुणाला बनवताय तुम्ही? कुणाला बनवताय? अरे थापाच मारायच्या. अहो थापा नाही होता या. माझ्या बायकोचा खून झालेला नाहीये, ती जिवंत आहे. ओके ओके, ते जिवंत आहेत. बोलवा त्यांना. प्रश्नच मिटला. नाही नाही, बोलवायला काय हरकत नाही हो. पण ती सध्या कुठे आहे ते मला नेमकं ठाऊक नाहीये. एक्सक्यूज मी. कोण तुम्ही? मी मोहन कुंटे. काय काम आहे तुमचं? मी आपलं राणीला आपला मिसेस बोरगावकरांना भेटायला इकडे आलोय. आता 15 मिनिटापूर्वी फोनही केला होता मी. कोपऱ्यावरच्या हॉटेलात भेटणार होती ती. म्हणजे तुम्ही बोललात ना? पाहिलं इन्स्पेक्टर, ती जिवंत आहे. आता कळलं ना तुम्हाला ती कुठे आहे ते? आपण नाही हो, त्या तिकडे आल्याच नाही. काय हो, तुम्हाला काय झालं एकदम हो करायला? नाही त्यांचं जाऊ दे. पण काय रे मोहन, किती दिवस माझ्या बायकोशी भेटीगाठी चालू आहेत तुझ्या? अरे भल्या गृहस्था, कसल्या गाठी आणि कसल्या भेटी. अरे लग्न झाल्यापासून मी अजून तिला पाहिलेलं सुद्धा नाही. फोनवर इकडे न येण्याबद्दल तिनं मला ताकीद सुद्धा दिली होती. का हो का? या संबंधामुळं. तिचा नवरा संशयात्मा आहे, मत्सरी आहे असं म्हणाली ती. तुम्हाला काय झालं हा करायला? तुम्ही वाटेल तो संबंध वाटेल तिकडे लावू नका. तुम्हाला काय वाटतं मी या कारणासाठी माझ्या बायकोचा खून केलाय म्हणून? खून? बापरे, म्हणजे तिला ठार बीर केलंस की काय तू? हे बाबा, तू आता आणखीन काही बोलू नकोस. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मामला एकदम सरळ आणि सोपा आहे. मला माझ्या नवीन नाटकासाठी एक प्लॉट हवा होता म्हणून. आणि म्हणून तुम्ही तुमच्या बायकोचा खून केला? तुम्हाला कसं समजावून सांगू मी? काहीही समजावून सांगायची गरज नाहीये. मी सगळं समजून चुकलोय. तुम्ही तुमच्या बायकोचं त्यांच्या प्रियकराबरोबरचं टेलिफोनवरचं संभाषण चोरून ऐकलं. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, पहिली गोष्ट म्हणजे हा माझ्या बायकोचा प्रियकर नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला संभाषण चोरून ऐकण्याची सवय नाही. ओरडू नका साहेब. महादू म्हणतोय या साहेबांचं आणि त्यांच्या बायकोचं काल रात्री कडाक्याचं भांडण झालं होतं. हा झाला का तुमचा हाहाकार पुन्हा सुरू? हो इन्स्पेक्टर साहेब, नवरा बायकोंची भांडणं नेहमीच होतात. हो, पण महादू काय म्हणतो ते तरी ऐकूया. चला तुम्ही जाओ, मी नाही येत. काय म्हणालात? नाही येतो. तुम्ही म्हणजे असे आहात. पण इन्स्पेक्टर साहेब, एक गंमत सांगू तुम्हाला? सांगा ना. एकदा माझी बायको घरी येऊ द्या. तुम्ही पाया पडलात ना, सोडणार नाही तुम्हाला. नाही मिस्टर कोंटे, माझ्या परवानगी शिवाय तुम्ही इथून जाऊ शकत नाही. ओके, कम ऑन.
वाट बघते. रुपाली कशाला? वैशालीत भेटायचं ठरलं होतं ना. वैशाली? शी, ते कुठल्या घाणेरडा भिकार हॉटेल. अरे पण तू इथे यायला नको होतास. अरे असं काय करतोस तू भूत पाहिल्यासारखा? भूतच पाहतोय ना मी. मेली आहेस ना तू. मी मेली म्हणजे? तू खून झालाय ना तुझा. पोलीसही आले तिथे. पोलीस इथे आलेत? कुठे आहेत? आत महादूची जबानी घेत आहेत. महादूची जबानी? म्हणजे खरंच? येस. एवढंच नाही तर त्यांना असंही वाटते की राजानं म्हणजे तुझ्या नवऱ्यानंच तुझा खून केलाय. अय्या हो? ए तू खरं सांगतोस ना? ए जाऊ दे का. नाही जमत एखाद्याला नाटक लिहायला. चांगली अक्कल घडली. माझं ऐकत नव्हता काय? चांगल्या हातकड्या पडायला पाहिजेत. ए मोहन, त्याला नक्की अटक होईल ना? हे आपलं तू त्या राकटकरांनाच विचार. हे बघ आलेच. हा माधू म्हणजे नुसता दिसायला शेर आहे. काळी जाय सशाच. अरे ओरडतो काय, उसाचे काय टाकतो, बडबड. कुठून आलात तुम्ही? कुठून म्हणजे? सरळ दारातून. तुम्हाला कोणी अडवलं नाही? नाही. हरामखोर! काय? काम चुकारले काचे? इनकॉम्पिटंट! कोण तुम्ही? कोण तुम्ही? या कोण? या कोण हे जर का तुम्ही ऐकलत ना राकटकर तर इथल्या इथे बेशुद्ध पडाल. बाईसाहेब सांगा सांगा ना तुमचं नाव सांगा. माझं नाव मी मिसेस मोहन कुंटे. हे माझे मिस्टर. काय? आपल्या मिसेस बाईंना आणल्याचं सांगितलं नाही तुम्ही? हो मी म्हणजे त्याचं काय झालं इन्स्पेक्टर? म्हणजे यांना माहितीच नाही मी आल्याचं. मी मागावून आले ना. पण काय हो इन्स्पेक्टर, मी जे ऐकलं ते खरं आहे का हो? बिचारी राणी. असं म्हणजे आपल्या मिस्टरांनी आपल्याला सगळं काही सांगितलं तर? अरे रे, आता काय झालं? म्हणजे शेवटी उशीरच झाला म्हणायचा. उशीर झाला म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? काय माहिती तुम्हाला यांच्याबद्दल? त्याचं काय इन्स्पेक्टर, राणी आणि मी आम्ही अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी. म्हणजे राणी आणि मी दोन नाहीच. पण अलीकडे तिला फार भीती वाटायची हो. भीती? कसली भीती? तिच्या नवऱ्याची. ठार मारायची धमकी दिली होती ना त्यांनी तिला. राणी राणी अगं काय सांगतेस तू हे? पण काय हो, का म्हणून त्यांनी त्यांना ठार मारायची धमकी दिली होती? म्हणजे काही बोलल्याच होत्या? आता का म्हणजे दिली होती. काय सांगू? हा माझ्यावरनं तिचा संशय आला होता त्याला. हा बरोबर बरोबर, असंच काहीतरी म्हणाली होती ती मला. आत्ता आठवलं. बिचारी राणी गेली हो. बस बस बस, आता काही पुराव्याची गरज नाही मला. इन्स्पेक्टर साहेब काठी तुटेल. तुटू द्या. तुम्ही जरा तरी माझं ऐकून घ्या. या शेवटी उगवलात वाटतं. तरी बरं वेळेवर आलात. चला आता मी सुटलो. एवढ्यातच काय सांगता येत नाही राजा भाऊ. इन्स्पेक्टर साहेब तुमची आणि याची ओळख झाली ना? चांगली. सगळा उलगडा झाला ना? मग आता केस आणि गाशा दोन्ही गुंडाळायला हरकत नाही ना? म्हणजे जवळ सगळं संपल्यातच जमा आहे. तर मिस्टर माडगावकर नाही बोर जाऊ दे. तुम्हाला आज काय पाहिजे ते म्हणा. चला. मी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या खुनावरून अटक करतोय. काय? ओ माझी पत्नी ते जडजडीत जिवंत, धडधडीत जिवंत आहे. तुमच्यासारखा वेडा माणूस मी अलम दुनियेत पाहिलेला नाही. मिस्टर वेडगावकर. वेडगावकर. डोंट बी सिली. बी सिरियस. ही हसण्याची बाब नाहीये. तर मिस्टर वेडगावकर, तुमच्या मनावरचा ताबा सुटत चाललेला आहे. आवरा स्वतःला. कमाल आहे तुमची. ही माझी बायको. ही तुमची बायको नाही हे तुम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. या त्यांच्या पत्नी आहे. याची यस, मिसेस कुंटे. मिसेस कुंटे. हराम.
सांभाळा सांभाळा आवरा. पिसाट खूनी आहे हा. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, अहो या दोघांचा कट आहे माझा काटा काढण्याचा, यांचा प्लॉट आहे हा. हो काय? तूच तर म्हणाला होतास ना की माझा प्लॉट फडतूस आणि भोंगाळ आहे म्हणून. आता का? नाही 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 नाही, मला नेऊ नका, मला नेऊ नका. तू दे. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, ही माझी बायको नाही असं तुम्हाला वाटतंय ना? हा मग तुम्ही असं करा, तुम्ही जरा महादूला बोलवा. महादू. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही असं करू नका. अहो, फाशी जाणाऱ्याची शेवटली इच्छा पूर्ण करा. महादेवाला आवाहन करा. नाटक करायची गरज नाहीये. हवालदार, महादूला बोलवा. आता तरी खरं काय ते सांगून टाका. हो साहेब आणला. चला मामा चला. अहो घाबरायचं नाही, आपलेच साहेब आहेत. या साहेब आता आणखी काय हवंय तुम्हाला? हो तर खाते. माधू 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 माधू, अरे कोण आलाय ते बघ आणि ओळख. अगो बाई, याला बहुतेक फेंट आली वाटतं. बहुतेक मला भूतच समजला. इन्स्पेक्टर साहेब, माझा शेवटला आधार तुटला. सगळं संपलंय. आता मला काय फाशी पिशी द्यायची असेल ती देऊन टाका. व्हेरी गुड. हवालदार, नोंद करा याची. राजा, असं रे का बोलतोस? अशी निर्वाणीची भाषा? तुलाही बरंच होईल ग. अगं मीही सुटेन आणि तूही मोकळी होशील. याच्या बरोबर मजा मारायला. हवालदार साहेब, माझं मुळी लग्नच झालेलं नाहीये. हरकत नाही. अहो हा कदाचित नैतिक गुन्हा असेल, पण कायद्याच्या दृष्टीने हा अजिबात गुन्हा नाही. आता तुम्ही कोणत्या स्त्री बरोबर कसे संबंध ठेवावेत हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, नाही का? अहो पण मी कोण आहे हे एकदा ऐकून तर घ्याल. हा सांगा ना, सांगा. मी या राजाची पत्नी. पत्नी? माझी एकुलती एक पत्नी, अगदी छातीत खूप असलेल्या सूर्यासकट आणि अंगावर लावलेल्या टोमॅटो सॉस सकट माझी एकुलती एक पत्नी. तिला पाहून या मूर्खोबाला वाटलं मी तिचा खून केलाय. शंख मूर्ख लेकाचा. कोण ओरडलं ते? हा महादू शुद्धीवर येतोय वाटतं. महादू शुद्धीवर येतोय. थांबा, आता तोच सांगेल. मी राणी बोरगावकर येते. हा माधू. हो पण तू जिवंत आहेस हे त्याला हळूहळू सांगायला पाहिजे. साहेब, मैं कहा हूँ? तुझे दात तोडू का मी? ए अरे मी ती आहे रे, राणी. साहेब, हा कोण आहे ती आबाई? मी नाही ओळखत यांना. गप्प बसा तुम्ही. काय रे, आता माझ्या मागे काय नवीन लफडा लावून देणार आहेस तू? या साहेब, आता मी कशाला काय करू? तुमची लफडी तुम्हालाच निभना झालीत. बरोबर. थांबा, त्याला ना बहुतेक शॉक लागलेला दिसतोय. स्मृतीभ्रंश झालेला दिसतोय. माधू. थांबा, मी त्याची परीक्षा घेतो. माधू, तू या साहेबांना ओळखतोस? चांगलाच. हा. अहो आमचं राजासाहेब नव्हत का हे? हा. ज्यांना तुम्ही आता फासावर लटकवणार आहेत ते. बसा होता मी फासावर. मी डिसमिस केलं तुला, डिसमिस. आणि तुम्हाला या इन्स्पेक्टर साहेबांनी डिसमिस केलंय. साहेब, हा, मी जाऊ? जा. साहेब, हा, चहा घेणार थोडा? कान फटात मारू का तुझ्या? आगाऊ लेकाचा. बरं आहे साहेब, मीही निघावं म्हणतो आता. माझं इथे काय काम? नो मिस्टर कुंटे, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. हवालदार, यस सर. त्यांना बाहेर घेऊन जा
आणि धरून ठेवा, जाऊ देऊ नका कुठे. सो मिस्टर राजा बोरगावकर. राणी आता तूच काहीतरी सांग ना त्यांना. तर बाई मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुमचं खरं नाव काय आहे? सौभाग्यवती राणी बोरगावकर. बस बस बस, आता काही सांगायची गरज नाही. अरे हा तर सरळ सरळ कबुली जबाबच झाला. अहो कसला कबुली जबाब, तुम्ही काय बरळताय? तुम्ही मिसेस बोरगावकर नाहीत. मी तुम्हाला माझं मॅरेज सर्टिफिकेट दाखवू का? कोलेट कोलेट. सिडाऊन मॅडम, सिडाऊन सिडाऊन. तुमचं नाही, तिचं, त्या गरीब बापड्या अशराफबाईचं, जिचा खून करायला तुम्ही मदत केली तिचं. मदत केली म्हणजे? बाई बाई आपलं खरं नाव सांगून टाका. आता मात्र हद्द झाली या माणसापुढे. ओके ओके, चला आपण तुम्हाला मिसेस क्ष म्हणूया. ओके. तर मिसेस क्ष, राणी बोरगावकर यांचा खून करायला मदत केल्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतोय. ओके. बघितलंस राजा, माझा खून केल्याबद्दल मलाच अटक करतायत हे उंटावरचे शहाणे. एक गोष्ट लक्षात येत नाहीये बाई, त्या प्रेताची तुम्ही काय विल्हेवाट लावली? सांगते ना, मी सांगते. ते कोपऱ्यावरचं रुपाली आहे ना, त्याच्या किचन मध्ये एक भलं मोठं चुलाण आहे. त्यात नेऊन जाळलं आम्ही ते प्रेत. हं? शक्य आहे, पण हे काम तुमच्या एकटीच नाही, कारण ह्यांना तर अजून इथून हलताही आलेलं नाही, कारण तेवढा वेळही नव्हता. म्हणजे तुमचा कुणीतरी साथीदार असला पाहिजे, नाही का? हवालदार, कोणत्यांना घेऊन या. अरे वा, सुटलं वाटतं तुमचं कोड. हा बघ ना, अरे म्हणून तर आम्हाला दोघांनाही अटक केली. नाही, कमाल आहे. दोघांना नव्हे, तिघांना. हा तिसरा कोण? आपण मी. इम्पॉसिबल. इन्स्पेक्टर साहेब, राणीच्या खुनाला मी जितकी जबाबदार आहे तितकाच हा सुद्धा आहे. व्हेरी गुड मॅडम. वन मिनिट मोडू दे. 1 मिनिट मॅडम. अरे वा, म्हणजे तुम्ही सगळं स्वतः कबूल करता आहात. व्हेरी गुड. नाही, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझं ऐकून घ्या प्लीज. डोंट टॉक. अरे त्याचे असे पाय धरण्यापेक्षा कबूल करून ताठ मानेनं फाशी जाऊन धीरोदात्त मरण पत्करलेला बरा. क्या बात है. ए, हे वाक्य तुझ्या रक्तांगण नाटकातलं होतं ना? हो हो हो. मग जाऊ दे. तर इन्स्पेक्टर साहेब, मी काय केलं, मी माझ्या बायकोच्या छातीत सुरा खोपसून तिचा खून केला आणि मग तिचे तुकडे 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 करून ते एका पेटीत भरले आणि ती पेटी हिच्याकडे दिली. व्हेरी गुड. ती पेटी मी घेतली, एका रंगीत कागदात गुंडाळली, पोस्टात गेले आणि मोहनकडे दिली. व्हेरी गुड. तुम्ही तिथं काय केलं? मी तिची व्हीपी करून ती जुमरीतला याला पाठवली. हे काय केलं? तिकीट लावलं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तुम्ही मला मामा समजता का? मामा समजता का तुम्ही मला? साहेब. धोतारखोरी. साहेब, मला काही सांगायचंय. आता काय सांगायचंय तुला? म्हणजे माझी चूक झाली साहेब. तुम्ही मगाशी विचारलं ना या बाई कोण, मी सांगितलं मी यांना ओळखत नाही म्हणून. ते खोटं होतं साहेब. म्हणजे रागाच्या भरात मी होतो म्हणून तसं बोललो. म्हणजे तू या बाईंना ओळखतोस? होय साहेब. तुला यांचं नाव माहित आहे? होय ना. अरे सांगून टाक. या केस मधला हाच एक शेवटला कच्चा दुवा राहिलाय. सांग. या आमच्या बाईसाहेब राणीसाहेब बोरगावकर. राणी साहेब. बाईचंद साहेब, तू पण यांना सामील झालेला दिसतोयस मला. साहेब, काय आहे? साहेब, साहेब, हवालदार, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय
विचार करत असताना मला डिस्टर्ब करू नका. साहेब साहेब माझं ऐकून तरी घ्या साहेब. काय ऐकून घ्या. साहेब साहेब या मिसेस राणी बोरगावकरच आहेत. सर बाहेर गुलाबांच्या ताटव्यात हे सापडलं. हो तर आमच्या बाईसाहेबांचा कोट. ते काय रक्ताचे डाग बी दिसतंय. सर हे डाग रक्ताचे नाहीत काय, हे तर टोमॅटो सॉस आहे. टोमॅटो सॉस वेडा. आणि सर खून झालेलाच नाही. खून झालेलाच नाही वेडा. तुम्ही सगळे लोक माझी चेष्टा करताय, मला बनवताय. मी एकेकाला कोर्टात घेतील आणि 6 महिने नाही 6 वर्ष खडी पोडायला पाठवीत मी तुम्हाला. थांबा थांबा इन्स्पेक्टर साहेब जरा थांबा. राणी जरा तो फोन दे इकडे. पायावरती फोन ठेवला. थांबा इन्स्पेक्टर मला जरा माझ्या ऑफिसला एक फोन करू दे. दैनिक पांचजन्य वार्ताहर आहे मी. ऑफिसला फोन करून बातमी कळवतो. काय हेडलाईन सुचतायत. अगा जे घडलेची नाही न झालेल्या खुनाबद्दल 4घांना अटक. इन्स्पेक्टर राकेटकरांचे अफाट साहस. वा तुमच्यामुळे माझं प्रमोशन नक्की. थँक्यू. सॉरी 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 मी चुकलो. मी पुन्हा फेरविचार करतो. फोन फोन घ्या. हॅलो हॅलो. हा काय काय खून झालाय, प्रेत नाहीच झालाय. अरे वा साहेब घ्या खून घ्या चला. नाही नाही तूच सांग म्हणावं. प्रेस स्वतःच्या पायाने चालून येईपर्यंत मी तिथे येणार नाही. हॅलो साहेब तुम्हीच सांगा ना. मी राजीनामा देतोय. आय रिझाइन.